स्पेशल मासे खाणारे आहेत. वसईला वगैरे काय सोय आहे का? तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल. तुम्हाला चांगले चांगले मासे खायचे आहे त्यांना दुसऱ्यांदा पापलेट मागवायला लागतात. हे सांगू शकता तिथले मासे किती चांगले काय. कस्टमरची गर्दी वाढत चालली. पण हा खाडीच आहे बरं का. कोकणकरांचा फेवरेट मासा. एकदम चांगलेवाले बोंबील आहेत, फ्रेश बोंबील आणि रोज डेली फ्रेश फिश येतात. आणि मला वाटतं मला 700 रुपयाची फोडणी पडलेली आहे म्हणून मी याला मॉलच म्हणतो ना, मिनी मॉल. केवढी मोठी सुरमई आहे बघा. ताजे फ्रेश मासे रोजच्या रोज. एक ब्रांच मुलुंडला पण ओपन झालेली आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. किंवा कशी बघते उभी आहे आणि काय बघते माहिती आहे का, तिकडे मासे कटिंग होतात ते बघते. कारण आपण आलो आहोत ते कृष्णा फिशर या शॉपमध्ये आणि आत्ता आपण आहोत ते मुलुंडला. त्यांची एक ब्रांच मुलुंडला पण ओपन झालेली आहे. आता तुम्ही आपला कळव्याचा व्हिडिओ बघितला असेल, कळव्याच्या ब्रांचचा, आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण त्यांची मेन ब्रांच आहे जी ठाण्या मार्केटमध्ये आहे, ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये आहे, ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो पण व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की यांचे मासे कसे येतात. म्हणजे पहिले त्यांच्या मेन शाखेमध्ये येतात ठाण्याच्या आणि त्यानंतर सगळीकडच्या यांच्या ज्या शाखा आहेत सगळीकडच्या तिकडे ते डिस्ट्रीब्यूट होतात. एकदम डिटेलमध्ये आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आत्ता आपण आलो ते मुलुंडला. कृष्णा फिशर त्यांचं हे शॉप आहे आणि शॉप काय मिनी मॉलच आहे माशांचा. आणि मासे जे खवई आहेत माशांचे त्यांच्यासाठी तर पर्वणी आहे. आणि बघा ना, सकाळचे जस्ट 8:30 वाजलेत. ते दिसतोय का? आणि रावस संपले पण. आणि रावस संपले आणि त्याचं आता पाठीमागे कटिंग होत आहेत. बघूया आपण आता कसे कटिंग होत आहेत ते. आणि या शॉपची सर्व माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. आणि तसं हे कृष्णा फिशर काय नवीन नाही आहे, म्हणजे ठाण्यावाल्यांना चांगलंच माहिती आहे. 70 वर्ष जुने हे मासे विकणारे आहेत आणि त्यांचं ठाण्यामध्ये जे मेन आहे तिथे जे मासे विकतात ते 70 वर्षापासून विकतात आहे. 70 वर्ष प्लस, जास्तच झाले 70 वर्षापेक्षा. आणि तेव्हापासून ते मासे विकतात. त्यामुळे कृष्णा फिशर हे ठाणेवाल्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. आता मुलुंडवाल्यांना पण बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या, म्हणजे तुम्ही आजूबाजूला राहत आहे तर तुमच्या खूप कामी येणार आहे आणि तुम्हाला मस्त ताजे ताजे मासे खायला मिळणार आहे. कारण की कृष्णा फिशरची खासियतच आहे ताजे फ्रेश मासे रोजच्या रोज. चला आता अक्षराला काय राहत नाही कारण आज बुधवार आहे. त्याची तारीख आहे ती 29 एप्रिल 2026 आणि आजच्या तारखेला आपण आलो त्या शॉपमध्ये. आणि आजच्या तारखेला इथे कुठले कुठले मासे आहेत आणि काय रेटने ते आपण बघणार. इकडे रावस आहे 1 किलो 380 ग्रॅमचं 1200 रुपये झालेले आहेत. आणि सकाळी सकाळी कस्टमर आलेले आहेत इकडे. हा जो रावस आहे तो 950 ग्रॅमचा आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 किलोच्या आसपास. असे मोठे मोठे रावस मिळतील तुम्हाला. मोठे म्हणजे 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलोच्या आसपासचे. आता हा रावस कटिंग होणार आहे. आताच आपण बघितलं 1300 ग्रॅमचा रावस आहे. त्याला खावल्या त्यामुळे ते पहिले साफ करायला. दाबोळीवाला रावस, दाबोळी थोडं जाड करा. रावसची दाबोळी एवढं नाही. आता तर रावस कटिंग करून झाला. आता ही आपली फार्मची कोळंबी ती साफ करणं सुरू आहे. स्पीड फास्ट आहे एकदम साफ करायचं. आणि हे जे दादा आहेत ना, हे आपल्या मुलुंडच्या ब्रांचमध्ये असतात. त्यांचे नाव काय दादा तुमचं? निलेश मोरे. निलेश मोरे साहेब हे असतात तिथे मुलुंडच्या ब्रांचमध्ये. आणि इकडे आता बघा हे एकदम फ्रेश मासे आलेले आहेत. मोठे मोठे मासे आहेत. हलवा आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणालो की रावस संपलेत पण एक रावस शिल्लक दिसतो इकडे आपल्याला मोठ्यामध्ये. गोळ, ताम, केवढी मोठी सुरमई आहे बघा ही. दादा किती किलोची असेल सुरमई? 5-1 किलोची, 5-5.5 किलो बघा. 5 ते 5.5 किलोची ही सुरमई आहे. आणि ही कटमध्येच विकली जाते ना, कट करून? ही बघा, ही सकाळपासून कट केलेली सुरमई आहे. ही पण जवळजवळ 6-1 किलो सुरमई होती. ही कटपर एवढी लागलेली आता. आता ही संपत आली आहे. ही संपत आली. दुसरी बाहेर काढलेली आहे आणि आता ही कट करायला सुरुवात होईल. आणि ही कशी किलो आहे आता कट करून? ही 1300 रुपये किलो आहे. बघा रेट लिहिलेले आहे. तसा रेट आपल्याला जास्त विचारावं लागत नाही. आलं की तुम्हाला एकदम मॉलमध्ये कसं प्रत्येक गोष्टीचे रेट लिहिलेले असतात, मेन्शन केलेले असतात, तसंच आहे. म्हणून मी याला मॉलच म्हणतो ना, मिनी मॉल. तसंच आहे हे. आणि बघा रेट सर्व इथे मेन्शन केलेले आहेत. ही सुरमई तुम्हाला कट करून पीसमध्ये मिळेल 1300 रुपये किलोने. आता कोणाला पूर्ण अख्खी हवी असेल तर मग काय स्वस्तामध्ये मिळून जाईल ना, रेट वर खाली करून वर खाली करून जाईल.
आणि आता ही बघा की ताम आहे, ती पण बघा अर्धीच राहिलेली आहे. आमच्याकडे वॉकिंग कस्टमर तुमच्याकडे जास्त आहेत ना, सकाळी वॉकला जातात ते, मॉर्निंग वॉकचे कस्टमर. तुम्ही वॉकिंग म्हणतो म्हणजे ते मॉर्निंग वॉकचे कस्टमर. तेवढं करून तेव्हा आम्ही येतो, मग वॉक करून आल्यावर घेऊन जातात. ओके, सकाळी किती वाजता उघडतं आपल्याला? सकाळी 7ला आपण चालू करतो. 7 वाजता. सकाळी 7ला चालू करतात आणि दुपारी दुपारी 1:30-2 जसं कस्टमर संपेल तर साफसफाई करून बंद करेपर्यंत 1:30-2 वाजता. 1:30-2 वाजता. आणि संध्याकाळचं असतं का? हां, संध्याकाळी 5ला चालू करतो, मग 7:30 8पर्यंत असतो. असतं. आणि हे रोज चालू असतं, सुट्टी कधी? रोज सोमवारी फक्त बंद. सोमवारी बंद. सोमवारी टोटली बंद. ओके बघा, सोमवारी फक्त बंद असतं, बाकी मंगळवार ते रविवार त्या दादाने जे टाईम सांगितले त्या टायमामध्ये कधी या. आणि आपण बघतोय सकाळपासून कस्टमरची रीग लागलेली आहे, कस्टमर चालूच आहे. आता आम्ही आल्यापासून जवळ अर्धा तास होता आता आम्हाला येऊन, कंटिन्यू कस्टमर चालू आहे. दादाने वेळ मिळत नाही आमच्याशी बोलायला, एवढे कस्टमर कंटिन्यू चालू आहेत. हा रावस आहे तो 900 रुपये किलोने आहे. आता हा रावस, पण तो तुम्ही अख्खा घेतला तर हे लक्षात ठेवा, जर तुम्ही कट करून घेतला हे पण सकाळी कट केलेलं आहे आम्ही. आता कट करून घेतलं तर कितीला येतो? 1200 रुपये. 1200 रुपये किलो. कट करून म्हणजे पीस घेतले तुम्ही फक्त असे हो. क्लीन, म्हणजे शेफ्टी नाही, तोंड नाही, असं काही नाही, तर तुम्हाला 1200 रुपये किलोने मिळेल. पण तुम्ही जर अख्खा रावस घेतला तर 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. गोल पण सकाळी आम्ही कट केलेली आहे, तांबूशी कट केली सकाळी. बघा, यांनी कट केलेले मासे आहे. सकाळी 7 वाजता उघडते, सकाळी तेव्हापासून कस्टमर येतात. जिताडा पण आहे, छोट्या मोठ्या साईजमध्ये दोन्ही जिताडे. बघा, जिताडे तुम्हाला छोटे मोठे पण मिळतील. आणि ही घोळ आहे, ही गोळ आहे. गोळ पण ही तुम्हाला 1200 रुपये किलो आहे ना? 1200 रुपये. 1200 रुपये किलोने तुम्हाला घोळ मिळेल. आणि जिताड्याचा काय रेट आहे दादा? तिथं छोटा 750 रुपये किलो आणि मोठा कटिंग वर जातो 1000 रुपये किलो. ओके, म्हणजे कट करून घेतला तर 1000 रुपये किलो आहे. आणि तुम्ही जर अख्खा घेतला तर 700 रुपये किलो आहे. आणि मला वाटतं मला 700 रुपयाची फोडणी पडलेली आहे. अक्षताने जिताडा साईडला काढलेला आहे. आवडता विषय आहे आमच्या घरातला. तर बघा, जिताडा गेलेला आहे तिकडे वजन व्हायला. ऑलमोस्ट 1 किलोचा आहे. बघा, ऑलमोस्ट 1 किलोचा आहे, 900 ग्राम आहे. आणि 644 रुपये झालेले आहे. असे मोठे जिताडे पण भेटतील तुम्हाला. आणि हा जरी तुम्हाला असं वाटत असेल की लहान असेल, अर्धा किलो, असं नाही, हा जवळजवळ पावणा किलोपर्यंत आहे. आणि इकडे बांगडे आहेत जे तुम्हाला 350 रुपये किलोने मिळणार आहे. हे बघा, शेफ्टीच्या मागे लपली ती प्राईस. 350 रुपये किलो बांगडे आहेत. बांगड्याची साईज बघा केवढी आहे. एकदम फ्रेश बांगडे आहेत, आत्ताच आलेले आहेत सकाळी. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, यांचा जो माल आहे तो ठाण्याच्या मेन ब्रांचमध्ये येतो, रोज सकाळी येतो. कसा येतो तो मी तुम्हाला सांगितलेला. आपली कळवा ब्रांचची जी लिंक आहे, आपण मागच्या चिकमध्ये कळव्याचा व्हिडिओ बनवला आहे यांचाच, कृष्णा फिशरचा. त्यामध्ये सर्व डिटेल मी तुम्हाला दिलेले आहेत, कसा माल येतो, कसा उतरतो, कसा डिस्ट्रीब्यूट होतो, सर्व काही. आणि रोज डेली फ्रेश फिश येतात. तुम्हाला कुठल्याही शिळा फिश मिळणार नाही, फ्रोझनचं काही मिळणार नाही, सर्व ताजे मासे. आणि इकडे हलवे आहेत, या साईजचे पण हलवे आहेत आणि मोठ्या साईजचा पण हलवा आहे. अजून आता छोटे हलवे घेतले तर कसे किलो आहेत ते? रेट सेम आहे, फक्त वजनावर कसं ओके, म्हणजे रेट सेमच आहे, 900 रुपये किलो. 900 रुपये. म्हणजे तुम्ही मोठा घेतला तरी 900 रुपये किलोनेच मिळणार आहे, आणि छोटे घेतले तरी 900 रुपये किलोनेच मिळणार. इकडे फार्मची कोळंबी आहे जी तुम्हाला 500 रुपये किलोने मिळणार आहे. साईज बघा, ही आहे फार्मच्या कोळंबीची. ब्लॅक टायगर जे 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. बघा तेवढे मोठे आहेत ते. टायगर प्रॉन्स, ब्लॅक टायगर प्रॉन्स 1200 रुपये किलो. खायला पण तेवढीच मजा आहे ना, जेवढे मोठे आहेत तेवढे खायला मजा आहे. आणि इकडे बोंबील आहेत जे तुम्हाला 350 रुपये किलोने मिळणार आहे. बघा, रेट लिहिलेला आहे, त्यामुळे मी जास्त तर विचारत नाही, डायरेक्टली तुम्हाला मी दाखवतो पण आहे आणि सांगतो पण आहे. आणि एकदम चांगलेवाले बोंबील आहेत, फ्रेश बोंबील. आणि इकडे लेपा मासा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोलफिश पण म्हणतात, असं इथे लिहिलेलं आहे बाजूला. आणि हा लेपा आहे, हा तुम्हाला 350 रुपये किलोने मिळणार आहे. आणि कोकणकरांचा फेवरेट मासा पण आहे इकडे, कोकणकर. हा बघा तुमचा सौंदाळा, हा बघा सौंदाळा जो 400 रुपये किलोने मिळणार आहे. हा इकडे सगळ्यांकडेच मिळतो असं नाही आहे. हा आपला पण खूप आवडता मासा आहे, आम्हाला पण खायला खूप आवडतो हा सौंदाळा मासा. आणि आला मार्केटमध्ये की आम्ही घेतो, त्यामुळे आता आपण घेणार आहोत. आणि इकडे माकलं घेते अक्षता. माकलं कशी किलो आहेत आज? 450. बघा 450 रुपये रेट आहे माकलांचा आज. इकडे हा जो दिसतोय हा चिलापी आहे, पण हा खाडीचा आहे बरं का, हा गोड्या पाण्याचा नाही आहे, खाडीचा आहे, हा खाऱ्या पाण्यातलाच आहे. आणि हा 200 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. ब्लॅक फिश, चिलापी, काळा मासा. हा पॉम्परेट, पापलेट. आणि हे 1150 रुपये किलोने. साईज बघा केवढी आहे. किलोमध्ये किती बसतील दादा हे? 6-7 बसतील ना. बघा हे 6-7 बसतील किलोमध्ये. आणि इकडे आहे कोळंबी, या आहे सी व्हाईट प्रॉन्स म्हणतात त्याला. याच्यात वेस्टेज खूप कमी असतं, 60% तुम्हाला ही खायला मिळते, म्हणजे 40%च फक्त वेस्टेज असतं. आणि त्यातच ही जर कोळंबी घेतली तर तुम्हाला जवळजवळ 50% वेस्टेज निघून जातं.
बघा हे रेड प्रॉन्स आहे, आहेत सगळे समुद्राचेच. हा पण समुद्राचा आहे, हा पण समुद्राचा आहे. बघा ही पण समुद्राची आहे, ही फक्त पाम ही तलावाची पाम. ही पण टायगर प्रॉन्स आहे. आणि एक नंबर आहे. साईज बघून जसं तुम्हाला वाटलं पाहिजे किती घेऊ किती खाऊ. साईज बघा तिथे टायगर मस्त. आणि इकडे आहे आपला कलेट. इकडे आपला आता आपण जो जिताडा घेतला तो कटिंगला आलेला आहे. आणि रावसला पण खवले, जिताड्याला पण खवले असतात. आणि ते आपलं माकलं पण साफ होऊन कटिंगला आलेली आहे. फक्त इकडे ना मांदिली क्लीन नाही करून देत ना ताई. बघा मांदिली वगैरे नाही क्लीन करून देत, बाकी सर्व मासे क्लीन करून दिले जातात. आणि तुम्हाला जसे हवे ना तसे पीस करून देतील. आता आम्हाला थोडं अजून पातळ करून हवं आहे तर ते तसं करून पाहिजे. तुम्हाला जसे पीस हवे तसे मिळतील, काय टेन्शन घेऊ नका. फ्रायसाठी हवं आहे, रश्श्यासाठी हवं आहे, तसं हवं तसं करून. आणि इकडे बघा इकडे माकलं साफ होत आहे. कस्टमरची गर्दी वाढत चालली. बोलून कस्टमरचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे इकडे. हे पण आमचे प्राईम कस्टमर आहे, रेग्युलर येतात. ते येतात, ते काका येतात आमच्याकडे रेग्युलर. मग तुम्ही ते मुलुंडमध्ये राहता? आमच्याकडे रेग्युलर येतात. हा, नाव काय सर आपलं? खेडेकर, योगेश खेडेकर. खेडेकर म्हणजे आपण कुठले? पुण्याचे. यांचं शॉप चांगलं फुल आहे आणि इट्स व्हेरी क्लीन नाईस. मेन तर क्लीननेस आहे आणि हायजीन. हां, ते लोकांना मेन कन्सर्न तोच असतो. आणि दादा तुमचं नाव काय? माझं नाव मिस्टर दिलीप म्हात्रे, ओके. म्हात्रे म्हणजे तुम्ही इकडचे लोक? अलिबाग. अलिबागचे. हो का? हे तर स्पेशल मासे खाणारे असतील, हे सांगू शकता तिथले मासे किती चांगले काय असतात ते. कसे असतात मासे ते दादा? एकदम उत्तम, एकदम उत्तम. स्वच्छता छान, टापटीप, नीटनेटकं आणि ताजे मासे. ताजे मासे. ओके. आणि तेच मेन आहे. म्हणजे तुम्ही आता किती दिवसापासून इकडे येत आहे? जवळजवळ सुरुवातीपासून. सुरुवातीपासून म्हणजे दुकान उघडल्यापासून तुम्ही इथले रेग्युलर कस्टमर झालेले आहेत. बघा हाच कस्टमरचा विश्वास आहे आणि त्यामुळे जेवढी गर्दी आहे कस्टमरची. अजून 9:30 पण नाही वाजले आणि आता मासे हळूहळू बघा संपत आलेले आहेत, कमी होत आहेत मासे. पण टेन्शन घेऊ नका, मासे मिळतील तुम्हाला. कधीही या, त्यांनी सांगितलेला वेळ आहे त्या वेळेत. पण जेवढे लवकर याल तेवढे पाहिजे ते मनमर्जी मासे मिळतील तुम्हाला. मासे राहत नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर या. जसं आता रावस ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, एकच रावस शिल्लक आहे. पण मासे मला वाटतं 10-10:30 पर्यंत संपून जातील मेन मासे. त्यामुळे लवकर या जरा. माकलं साफ करणं पण कळलं आहे, माहिती पाहिजे काय साफ करायचं. इकडे मांदिली आहे बघा, फ्रेशवाली मांदिली जी 160 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. कस्टमर कंटिन्यू चालू असल्यामुळे ना कंटिन्यू बिझी आहे तिकडे. मगाशी हे भरलेलं होतं, आता खाली होत आलं. आत्ताच हा पापलेट आलेला आहे, सफेद पाण्याचा पापलेट आहे. साईज बघा केवढी आहे. हा 1500 रुपये किलो दादा. आणि सुपर पापलेट पण आलेले आहेत बघा, आता जस्ट आलेले आहेत. आणि सुपर आले. हा बघा सुपर. हा सुपर 1800 रुपये किलो. हा 1800 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे. किलोमध्ये किती बसेल? 2? आता किलोमध्ये 2 बसणार. 2 बस. 450 500 ग्रामचं एक आहे. आणि बघा थोडे छोटी साईज होती ना 1500 रुपयेवाले, त्यांचं वजन केलं जातं. 1 किलो गेला. 1 किलोमध्ये 4 बसतात ना, जवळपास 4 बसतात 1 किलोमध्ये. थोडं वर खाली होऊ शकतं. तशी 9 वाजतात सकाळचे आणि त्यांना दुसऱ्यांदा पापलेटं मागवायला लागलेली आहेत. म्हणजे सकाळची संपली, आता परत त्यांनी मागवली पापलेट. त्या पापलेटसाठी जी लोक थांबलेली होती इकडे. आणि ही जी ब्रांच आहे यांची मुलुंडची, याचा ॲड्रेस काय दादा? याचं महाकाली धाम सोसायटी, विद्यालय मार्ग, भोईरनगर, मुलुंड ईस्ट. ही चालू होऊन जवळजवळ 8 महिने झालेले आहेत 8 महिने आता. सप्टेंबरमध्ये सुरू झाले 2025ला आणि 8-1 महिन्यात चांगला रिस्पॉन्स आहे, एकदम बेस्ट रिस्पॉन्स आहे इकडे. आणि तुम्ही जर मुलुंडला आजूबाजूला राहताय आणि तुम्हाला चांगले चांगले मासे खायचे आहे तर तुम्ही नक्की इकडे एकदा व्हिजिट करा. त्यांनी जो ॲड्रेस सांगितलेलाच आहे तर त्या ॲड्रेसवर नक्की या आणि बघा असे चांगले चांगले ताजे ताजे मासे खा. बघा सुरमई केवढी मोठी आहे, बिल्लालची आहे, असं बघू नका. तुम्ही इकडे तर येऊ शकताय मासे घ्यायला. आणि तुम्हाला जर समजा इथे पॉसिबल नसेल मासे घ्यायला येणं तर ह्यांची डिलेवरीची सोय पण आहे. तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल आणि त्याची पण तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देतो. इथे मुलुंड ईस्ट वेस्ट सगळं देतो. ऐरोली सुद्धा देतो आपण. ठाण्याला आपण घोडबंदर रोडला आनंदनगर म्हणून तिथपर्यंत देतो. आणि आता आपण चेंबूरपर्यंत आपली डिलिव्हरी जाते. चेंबूरपर्यंत आपले काही कस्टमर आहेत ते इथे ऑर्डर करतात आपल्याकडे.
ओके म्हणजे चेंबूरपर्यंत तुम्ही डिलिव्हरी देताय. मुलुंड ईस्टमध्ये आम्ही डिलिव्हरी चार्जेस लावत नाही. मुलुंड ईस्टमध्ये फ्री आहे. ओके. बाकी मुलुंड वेस्टला, ऐरोलीला, ठाणा किंवा घोडबंदर, चेंबूरमध्ये डिलिव्हरी चार्जेस डिपेंड अपॉन डिस्टन्स. ओके. तेव्हा तो पावडर चार्ज आम्ही त्यांना लावतो. ओके. मुलुंड ईस्टमध्ये फ्री होम डिलिव्हरी. आणि तुमचा नंबर 9004700355. ओके. बघा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कोणते मासे पाहिजेत ते तुम्ही तुमच्या घरी घर बसल्या मागवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि दादा मिनिमम किती ऑर्डर दिली पाहिजे? म्हणजे आता लोक काय थोडी ना बोंबीलसाठी तिकडे येणार किंवा मांदेलीसाठी येणार. मिनिमम किती ऑर्डर? मिनिमम लोकांचे 1000-1500 रुपयाची ऑर्डर असते. असतेच. ओके. डिलिव्हरी म्हणजे मिनिमम 1000 ते 1500 रुपयाची ऑर्डर असेल तर तुमची होम डिलिव्हरी होऊन जाईल. काय सिनियर सिटीजन आहेत जे रेग्युलर आपल्याकडे येतात त्यांना जमतच नाही, मग त्यांच्यासाठी आम्ही ते कन्सेंट देतो आम्ही त्यांना, की बाबा त्यांनी बोंबील जरी अर्धा किलो मागवली तरी आम्ही त्यांना डिलिव्हर देतो. ओके. चांगलं आहे. म्हणजे अर्धा किलो बोंबीलसाठी पण होम डिलिव्हरी मिळेल. पण तुम्ही सिनियर सिटीजन वगैरे असाल तर हां हे स्पेशल कंडिशन लक्षात ठेवा. आणि मला कमेंट आली होती वसईला वगैरे काय सोय आहे का? वसईला एक बंजारा बँक्वेट हॉल म्हणून आहे, माझा मित्र ऑपरेट करतो. त्यांना मच्छी जेव्हा लागते तेव्हा आम्ही इथून पाठवतो त्यांना. म्हणजे बंजारा बंकेट हॉल कुठे आहे ते आपलं वसईला. गुगलमध्ये गुगल मॅपवर मिळून जाईल. म्हणजे पॅकिंग करून देतो. पिकनिकसाठी पण आपण त्यांना तशी पॅकिंग वगैरे करून सोय करून देतो. तिकडे कोणी पिकनिकला जाणार असेल वसई अर्नाळा वगैरे तर त्यांना तिकडे ती सोय आहे. Yes, yes. ओके. चांगलं आहे. तर मंडळी असं आहे कृष्णा फिशरचं मुलुंडची ब्रांच. आणि गर्दी तर कंटिन्यू सुरूच आहे. वेळच नाही तिकडे. गेली 1 तास आम्ही इथे आहोत आणि कंटिन्यू कस्टमर सुरू आहे. तुम्ही बघा यांनी पण सांगितलं हे मासे अलिबागचे स्पेशल मासे खाणारे आणि त्यांचा रिव्ह्यू म्हणजे बेस्ट रिव्ह्यू. स्पेशल मासे खाणारे आहेत. जसे आपले अक्षत आहे कणकवलीचे मासे खाणारे, तसे ते अलिबागचे मासे खाणारे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या कृष्णा फिशरच्या मुलुंड ब्रांचचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.